गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बघा आता गणेश उत्सव चालू आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये खूप छान वातावरण आहे, मंगलमय वातावरण आहे. प्रसन्न वातावरणात आपण गणेशांची मनोभावे पूजा करत आहोत. आता गणेश उत्सव आहे तर कुणाच्या घरामध्ये 1.5 दिवसाचा गणपती असतो, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, कुणाकडे 10 दिवसाचाही गणपती असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये गणेश विसर्जनच्या वेळेस आपण काही चुका करायच्या नाहीत, कोणत्या नियमाचं पालन करायचं आहे आणि आपल्याला या विसर्जनच्या दिवशी कोणता मंत्र म्हणायचा आहे याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. बघा आपण विसर्जन यावर्षी 6 सप्टेंबरला आहे 2025. तर बघा पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आपण गणपतीला निरोप देण्याची वेळ येते. तर बघा त्या दिवशी अनंत चतुर्थी असं म्हटलं जातं, म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन होते आणि आपण गणपतीला निरोप देताना म्हणायचं मंत्र, पूजा विधी खरंच मनोभावे आपण प्रार्थना करायची असते. बघा गणेश चतुर्थीपासून आपल्याला गणपती बाप्पा संपूर्ण देशभर आपल्या भक्तांच्या घराघरामध्ये विराजमान होत असतं. म्हणजे जसं की म्हणलं की 1.5 दिवसाचा गणपती असतो, कुणाकडे 5 दिवसाचा, 7 दिवसाचा असतो, कुणाकडे 10 दिवसाचा गणपती विराजमान प्रत्येकाच्या घरामध्ये होतो. हे दिवस खूप आनंदात उत्साहात गेल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते आणि नियमानुसार प्रथेनुसार गणेशांची विसर्जन करण्याची प्रथा आहे. गणेश विसर्जन करताना कशी पूजा करावी, कोणता मंत्र म्हणावा, कोणत्या नियमाची काळजी घ्यावी हे जेणेकरून गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करतात आणि निराश होणार नाहीत. म्हणजे आपण बघा बाप्पांची प्रार्थना करतो, म्हणजे आपले बाप्पा जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा आपल्याला सुख समृद्धी घरामध्ये येत असते. त्याच्यामुळे आपण निरोप देतानाही आपण छान प्रार्थना करून त्यांचा निरोप द्यायचा असतो. गणेश विसर्जनच्या बघा अनंत चतुर्थीच्या दिवशी सकाळी नियमितपणाने बाप्पाची पूजा करायची आहे. त्यानंतर शुभ मुहूर्तावर गणरायांना निरोप द्यायचा आहे. विसर्जनास नेतेवेळी मूर्ती एखाद्या लाकडी पाटावर बघा आपल्याला लाकडी पाट घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र पसरायचे आहे. त्या आसनावर स्वस्तिक बनवायचे आहे आणि हळदी कुंकू वाहून त्यानंतर गणपती बाप्पाला ढोल तासाच्या गजरात पूजास्थळावरून उचलून आपण नदी किनारी बघा आता आपण शहरात असेल तर आपल्याला नदी किनारी नाही तर आपण जे जवळच्या आपला गणेश मंडळ असतो तर तिथे जाऊन आपण गणपती ठेवायचा आहे. किंवा आपण तुमचा जर शाडू मातीचा गणपती असेल तर तुम्ही आपल्या पाण्यामध्येही त्याचं विसर्जन करू शकतो. शक्यतो आपल्या जवळच्या आपल्या मंडळाच्या जवळ तिथे नेऊन ठेवायचा आहे. आणि बघा नाहीतर आपण नदी किनारी जर तुमच्या असेल तर तिथे विसर्जन करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला बाप्पांची फुले, फळे, मोदक, चंदन, कुंकू इत्यादी पूजा करायची आहे. तिथे बघा जिथे तुम्ही विसर्जन करणार आहात तिथे तर तिथे अक्षदा व्हायचे, हळद कुंकू व्हायचं आहे. त्यांना अक्षदा वाहून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर त्यांचं विसर्जन करायचं आहे. बाप्पाची आरती बिन तिथे करायची आहे आणि मनोभाव पूर्ण करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपल्याला विसर्जन तिथे जाऊन त्या स्थळी जाऊन करणार आहोत जिथे तुम्ही विसर्जन करतात तिथे पण तुम्हाला आरती करायची आहे गणेशांची. तिथे गणेश विसर्जनच्या वेळी बघा मंत्रोच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि भक्तांच्या आशीर्वादाला वर्षाव करतो. बघा जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येतो. म्हणजे बघा आपण जेव्हा आपल्या घरामध्ये खरंच खूप छान उत्साह असतो तेव्हा गणेश उत्सव असतो तेव्हा आपले सगळेजण येतात आणि आरती करतात. सामूहिक आरती होते, सामूहिक सगळे मनोभावे पूजा होते. तर खूप छान घरामध्ये प्रसन्न वातावरण असतं. त्या दिवशी आपल्याला अनंत चतुर्थी आहे किंवा तुमच्याकडे 5 किंवा 7 दिवसाचा गणपतीचं विसर्जन असतं तर त्यावेळेस आपल्याला घरी मंत्र जप करायचा आहे, त्यांची प्रार्थना करायची आहे, आरती करायची आहे. बघा आता जे मूर्तीसमोरची जी काही तुमच्याकडे पान सुपारी जे असतं तर तेही तुमचे विसर्जनासोबत द्यायचं आहे. ते जी काही फुलं पत्री जी काही तुम्ही ठेवता तर ते आपल्याला गणपतीच्या विसर्जनासोबत द्यायचं आहे. गुळ खोबरंही तिथे द्यायचं आहे आणि जे आपण गणपतीसमोर फळं ठेवतो ना तर ते आपल्याला प्रसाद म्हणून वाटायचं आहे. आणि जी कलश आहे बघा कलशामधले जी काही सुपारी नाणं आहे तर ते तुम्ही नेक्स्ट म्हणजे पुढच्या पूजेमध्ये तुम्ही ते वापरू शकता. बाकीचं ते जी काही नारळ आहे तर तेही तुम्ही विसर्जनामध्ये टाकू द्यायचं आहे. म्हणजे निर्माल्यात टाकायचं आहे. ते पाने वगैरे तुमचे जी काही आहे तर ते पण निर्माल्यात टाकायचं आहे गणपतीसोबत. तर जी काही तुमच्या कलशातलं जी काही पाणी आहे तर ते सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे. बघा जी काही पाणी आहे तर नेहमी आपण ते पाणी शिंपडायचं आहे आणि तुळशीत न टाकता म्हणजे तुळशीच्या कुंडीत न टाकता इतर झाडामध्ये ते
जी ते कळशातलं पाणी आहे ते टाकायचं आहे। बघा जेव्हा ते कळशातलं पाणी घरभर शिंपडतात तर त्यामुळे काय होतं तर आपल्या गणेशांचं जी काही म्हणजे वास्तव असतं तर ते आपल्या सूक्ष्म स्वरूपात वास करतात आपल्या गणपती बाप्पा, तर ते आपल्याला पाणी शिंपडायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण आणि जी काही गणपतीला तुम्ही अलंकार घालता तर ते काढून ठेवायचे आहेत, जे की जेणेकरून तुम्हाला पुढच्या वर्षी कामी येणार आहेत। बाकीचं सगळं सामान हे त्या गणपतीसोबतच विसर्जन करायचं आहे। आणि आपल्याला त्या दिवशी आपल्याला मंत्र म्हणायचा आहे। तर तो विसर्जनाच्या वेळेस कोणता मंत्र म्हणावा तर बघा, ओम यान्तु देवगणा सर्व पूजमादाय मामकीन इष्टकाम समर्थये पुनरपि पुनर्गामयंच या मंत्राचा जप करायचा आहे। तर तुम्हाला हा मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। जर तुम्हाला हा मंत्र म्हणता येत नाही तर ओम गणगणपतये नमः असा मंत्र जप करायचा आहे। खूप छान पूजा मनोभावे करायची आहे। तर बघा विसर्जनच्या वेळी गणपतीचा चेहरा समोरच्या दिशेने असावा, त्यांची सोंड तोंड म्हणजे ज्याची आपल्यासमोर सोंड करून विसर्जन करू नका। बघा बरेच जण आपण विसर्जन करताना चुका करतात, तर ते आपलं जी काही गणपतीचं जी काही विसर्जन करतात नदीमध्ये तर ते त्यांचं तोंड तिकडे समोर असावं, आपल्याकडे नसावं। गणपती मूर्तीचे विसर्जनासोबत पूजा साहित्य जे काही तुम्हाला आता सांगितलं होतं तर ते सगळे काही वस्तू आहेत तर गणपती समोरच्या तर तेही आपल्याला निर्मला विसर्जित करायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर प्रसाद सगळ्यांना वाटायचा आहे। पण तिथे बघा जिथे पण आपण आरती म्हणायची आहे, त्यांच्या मनोभावी पूजा करूनच त्यांचं विसर्जन करायचं आहे। मूर्ती विसर्जन केल्यानंतर वादविवाद करायचा नाही, कुणाशी भांडायचं नाही, खूप शांततेने घरी यायचं आहे। गणेश मूर्ती नेताना कुठलीही मूर्ती खंडित होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे। आणि विसर्जन करतेवेळी पाण्यात जाताना योग्य ती काळजी घ्यायची आहे। आणि आपल्याला जयघोष करायचा आहे। बघा विसर्जन करताना नेहमी आपल्याला जयघोष करायचा आहे, घरातूनच करायचा आहे। तर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं आपल्याला जयघोष करायचा आहे, गर्जना करायचा आहे। बघा आपले गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरामध्ये येते तेव्हा सगळं विघ्न वगैरे दूर होतात आणि आपल्याला सुख समृद्धी घरामध्ये राहते। त्यांचा विवाह सूक्ष्म स्वरूपात राहावा म्हणून मनोभावे पूजा करतात आणि त्यांचा विसर्जन करतानाही आपण पूजा करून त्यांचा निरोप द्यायचा आहे आणि पुढच्या वर्षी बाप्पा लवकर या असं म्हणत त्यांचा निरोप द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही विसर्जन गणपती बाप्पाचं करायचं आहे आणि मनोभावे पूजा करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। तोपर्यंत सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया आणि कमेंटमध्ये पण गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका।